यो आहे सेक्टर 19ला आहे यो चायनीजचं दुकान. आमच्या दुकानाचं नाव आहे चायनीज कॉर्नर म्हणून. हा नंबर आहे, जर नंबर आहे कॉल करा. चालत चालत जाऊ असं डगरी पार करून करून. हॅलो बाय, श्रुती ठाकूर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर 10-11 दिवस झाले मी ब्लॉग शूट केला नाही, कारण काहीच नव्हता. तर आज असंच ब्लॉग शूट करते मी. फक्त आज काय नाही, आम्ही चाललो कुठेतरी जावायचं आहे. तुम्हाला नंतर सांगेल. आमच्या घराचा अवतार वगैरे तुम्हाला समजलं असेल. पसारा, घराचं काम चालू आहे. लाद्या या तर आता बसवायला घेतल्या, कालपासून सुरुवात केली. आणि या बसवल्या, गॅसचा वास येते. आणि या करपा पण बसवला यो नवीन. आणि हा बेसिंग पण बसवला आहे नवीन. सगळं नवीन नवीन केलं आहे. ते आपण लाद्या नुसत्या वर्षाला चेंज करते म्हणत ते दादाचं लगीनपर्यंत घर अख्खा चेंज करणार आहे. मी आता प्रयत्न करीन, दररोज ब्लॉग टाकीन मी. बघू, जर हप्त्यांशी तरी 2 तरी ब्लॉग टाकीन मोठे. आणि मिनी ब्लॉग पण टाकीन. मिनी ब्लॉग तर टाकतेच मी. आता डायरेक्ट आम्ही जाणार आहोत कुठेतरी, नंतर सांगेन तुम्हाला. तरी पण माझा आज विचार होता ब्लॉग शूट करीनच, कारण लई दिवस झालं मी केला नाही. बाहेर पण बघा किती पसारा आहे. इथं पण लई पसारा होता, पण तो काय बोलतात आस्ते सगळा या केला आम्ही ठेवला. कारण किचनमधला अख्खा या जलता ना, घाण बिन जलते. तर इथं सगळा ठेवलेला घरात, सॉरी हॉलमध्ये. काही किती दिवसानंतर ब्लॉग शूट करते, तर काही शब्द नाहीत तोंडांशी. तर आता नंतर आपण भेटू. पण मामा येणार आहे नेवाला, समजलं असेल कुठेतरी चाललीच असते मी. गाईज मी आता आलो गाडी आणायला माझी, कारण उंदराई खालते. किती वेळा खाल्ली असं लय वेळेला, म्हणजे हाणली तशी नजर लागली गाडीला. बघा गॅरेज आत्ता चाललो बाप्पाशी सोबत. म्हणजे आता मामा नेवाला नाही येणार, मी डायरेक्ट जाते मोरव. नंतर सांगेल तुम्हाला काय चाललो ना मी. काही फायनली पोचलो मोरव. आणि मामा नेवाला येणार होता ना, आलाच नाही. गद्दारी गेली, गद्दारीवर झोपलाय. अरे दिसतं नाही वाटतं, ब्लर दिसते. हा दिसला. वरीवन येणार होता, सांगते यांना. आता फायनली वरीवन येईल आज. मी बोललो ना तुम्हाला काहीतरी जाणार होतं, वरीव जाणार मी आज. आणि कशी तयार झाली काही नाही, म्हणजे अशी झोपलेली. आम्ही ना सिरीज शूट केली ऑरल. गाईज सपोर्ट करा, पाया पडते गाईज, पाया. आणि माफी पण मागते फक्त ब्लॉग नाही टाकलं म्हणून. सिरीजला काय बोलतात काय डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अभी मैं डिप्रेशन में हूँ. मनांना शब्दच नाही येत. मी आवडे दिवसांशी ब्लॉग स्टार्ट केलाय. जी सिरीज ओपन केली आम्ही, ओपन नाही केली. हा ती त्या सिरीजच्या बद्दल सांगू ना. मी ना ती मालवणमध्ये सिरीज शूट केली ना, तर ती ना मी 2च पार्ट टाकलं, तुम्हाला माहिती असेल. आता मी पुरं पार्ट टाकणार नाही आणि ते डिलीट पण करेन. आता आम्ही स्वतःही बनवली यूट्यूब चॅनलवर, कॉपीराईट येते त्या व्हिडिओवर. मग मी आता डिलीट करते ना. मग त्या बाकीच्या व्हिडिओत ना 3रा पार्ट आहे तो मी टाकला नाही. आता त्या डिलीट करते आणि आमची स्वतःची सिरीज आहे ती टाकू आम्ही. पण तो जरा टायमान, कारण इच्छा मुलं एकटे करा जराशी करू आम्ही. मग ती रिअल स्टोरी आहे. गाई सपोर्ट करा, गाई सपोर्ट करा, पाया पडते मी तुमचे करा. गाईज 500 तरी सबस्क्रायबर करा. आता बघू, जर केलं ना ती सिरीज व्हायरल गेली तर आम्ही पुरं बनवू. आम्ही फनी पण बनवू आणि हॉरर पण बनवू. कमेंट नाही करे ती. मग काय वाशालता तुम्ही अचानक बऱ्या करता. मीच कमेंट करता, मी सेफ्टी कमेंट करता. एकटी शिवानी नवीन कोण मी तर जास्त अचानक व्हिडिओला पप्पाशी सोबत फार्म हाऊसला गेली ना, तेव्हा पण ती पण खूप व्हायरल झाली तिची. आम्ही पण फार्म हाऊसला जाणार आहोत फॅमिली सोबत. फक्त पाऊस पडू दे आणि आम्ही दाखवू तुम्हाला. दाखवू गाई. आम्हाला लई माणसं बोलतात सगळे नाही, म्हणजे बहिणीच पाऊस गेलं तर फार्म हाऊस मी नव्हतं गेलो. हप्त्यांची 2-3 तरी ब्लॉग टाकीन मी. 10 मिनिटाचं कमी असू दे, पण मी टाकीन. गॅप पडला ना, तुम्ही अनसबस्क्राईब करशिव ना. तुम्ही गद्दारी करता, गद्दारी. येतील फक्त सपोर्ट करा. दिवस पालटून ब्लॉग येईल 100% येईल. कारण का ती आता हा शब्द देते तुम्हाला. शब्द
किती शब्द दिले असते नाही त्या जाऊ दे काही मिनी मालवणचा ब्लॉग आहे ना 4 चौथा पाठ राहिला. पार्ट नाही म्हणजे चौथा ब्लॉग तो पार्ट बीट काही पण समजा थोडीशी एक आम्ही बीचवर गेलेलो त्यांची घरी परततानाचा जो ब्लॉग आहे त्यात आम्ही खूप मजा गेली. तोच आम्हाला दाखवायचा आहे तर तोच ते काय म्हणतात ब्लॉगला काय येते काय माहिती ते बिचारे युट्यूबला आवरणे म्हणतो आम्ही मज्जा केलेली म्हणून तो काही नीट होईल नाही तर नाही तो ना म्हणजे काय होता जर मी ब्लॉग टाकला ना तर चॅनल एक पुरत मी 2-3दा 4दा टाकला मी ब्लॉग पण मी आता नाही टाकू शकत कारण त्यांची व्हिडिओ पण कमी जास्त केला तरी काही होईल नाही. कॉपीराईट पण नाही आहे डायरेक्ट तो ब्लॉग दाखवतं ना काहीतरी डायरेक्ट उडल मग रिक्स कशाला घेऊ जाऊ दे काही. आता तुम्ही नवीन ब्लॉग बघा आणि हो सांच्या मी जाणार आहे इथं चायनीज टाकला ना भावासने तिथं पण जाणार आहे मी कारण मी कौशी विचार चाललेला मी टाकीन सॉरी ब्लॉग बनवीन मामाने अपेक्षा तोरले आमचे कारण वारा जास्त आहे म्हणून नाही कौशी नाही वाजला विचार माणूस अजून काही नाही काय करू काही जिंदगी सांगून जे मामाशी आता कव्वाच बोलायचं नाही मी बोलन पुन्हा अशी नाही बोलणार वरील नाही म्हणून जाऊ दे आईस्क्रीमला पैसे दिले ना मला 150 रुपये आईस्क्रीम आणायला चाललं ना त्याला आईस्क्रीम घेतल्या काय बोलते कंपनी काही नाही गाई चला आता घरात चाललो. A few moments later. आता आम्ही आलो दुकानावर भावासने चायनीजचं दुकान टाकलेत तया आणि मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असू तुम्ही आता परत तुम्हाला दाखवायला आली कारण नीट समजावं म्हणून बरोबर आहे ना. नाही लोक जास्त आमचं ब्लॉग बघतात ना ब्लॉग म्हणजे मिनी ब्लॉग बघत नाही सहजी मोठी माणसं म्हणून या गाईज लवकर आणि डुक्कर वेटर आहे डुक्कर आणि आमचं शनी दादा डुक्कर बघा यो आहे 19ला काय सेक्टर 19ला आहे यो चायनीजचं दुकान. पुढची माहिती ताई सांगल सांग तर आमच्या दुकानाचं नाव आहे चायनीज कॉर्नर म्हणून हा शकता हे मेनू आहे त्यांचं. हा अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. व्हेज पण आहे पण एकदम 100% प्युअर म्हणून भेटणार नाही का त्यानुस Veg मिक्स पण आहे. गाई जो नंबर आहे जर नंबर आहे कॉल करायचं असेल तर करा. होम डिलिव्हरी पण आहे आमच्याकडे फ्रीमध्ये. हा फ्री मध्ये नाही फ्रीमध्ये फ्री मध्ये म्हणजे 200चं मागवल्यावर तर फ्री आहे नाही काय साईल 200चं मागवल्यावर फ्री आहे ना 200च्या वर ऑर्डर असली तर फ्री आहे. ही बिल्डिंग बघू शकता NMS आयकॉन याच्या अपोजिट साईडला शॉप आहे. हा तर यावाच असेल तर या नक्की विजिट करा शॉप. गाईज गाववाल्यानं सपोर्ट करा जरासा. आता बघा म्हणजे काय बघायचं यांना तर काहीच नाही बघायचं. यो आमचं दुकान आहे बघा पावसा बिवसाची सोय करून ठेवली तुमच्यासाठी खास. तर तो बोलता दुकानाचा मालिक नाही तर फक्त दुकानाचा वेटर आहे गाई जो भाऊसच आहे हा नाही तर वाटेल खराच वेटर आहे असाच येतो टाइमपास पगार का तेरा नाही काय बोलू तू असं वाटलं आमचं चायनीजचं दुकान सांगा कमेंट करून आणि नक्की या एकदा ट्राय करायला क्वांटिटी पण जास्त आहे आणि आता आपले भाऊ भेटलेले आहेत हमारा कोण प्रियांशी भाऊ काय आणायला आलं राईस गायजी आम्ही फुल मज्जा केली यो आहे डुक्कर गाईच ही आईच नव्हता फार्म हाऊस गेलती ना आम्ही दरवर्षी जातो आम्ही अशी पोरापोरी न म्हणा ना यू आणायला बघा काय बोलतात विमान तर गाईज मी काय बोललो तुम्हाला 1000 रुपये दिल तर ते मिनी फंडाने टाकलं पैसे ते मिनी फार्म हाऊस जिलून आम्ही जाणार फार्म हाऊस एकत्र आमचा फार्म हाऊस असेल साखरपुऱ्याचे बालटेऱ्याचे फक्त यांना 500 करायचं जास्त बरोबर आहे का नाही खर्च तुमचा फार्म हाऊस आमचा फायदा नाही मग काय बुटांचं दिलं 10,000 ना आम्हाला 500 करून फार्म हाऊसला कोण येईल. गाई काय असा काही प्रॉब्लेम नाही पोरा बाहेरची आम्ही फॅमिली सोबत नाही येवाच असा प्रॉब्लेम नाही काय सगळ्यांना इचरू आम्ही येवाच असेल तो येईल सगळ्यांना इचरू अख्खी फॅमिली जाणार एकत्र ज्याची इच्छा असेल ती येतील माझी इच्छा नव्हती
सुट्टीला काल झोपलं तर लागले. नाही कसा चायनीज कसा लागतं इथला एक नंबर ना मिस का आलाय तरी पसवतंय तुला सांगू तरी टेस्ट सांग भारी होता तर दुसरं काय बोलू. स्वच्छता बघू शकता तुम्ही लई स्वच्छता ठेवता आमचा खूप हे बघा या असा तुम्हीच काम करता भाऊ टाकलं झालं बघा हे तलं बिलं ठेवलं काय ना तुम्ही सगळं करता चायनीज पण तुम्ही आणला मग वेटर काला ठेवला हे बघा राहू आम्ही आमचं आम्ही बघू द्या. हा, डुक्करा झाल्या म्हणजे तुम्ही बघते भाऊ याची लावणी भाऊ दिसता बारे तुम्ही लय असं लावणी कोण कोण? कशी क्वांटिटी एक नंबर आहे दिसायला भारी दिसतंय खावाला एक नंबर लागते ना सांगू नाही शकत आवडी भूक लागली यांना नुसती इंटून आम्ही काही आम्हाला यान आहे फक्त ब्लॉक साठी इंटून जाऊ म्हणून हा आपण नको जेटीवर नको आलो आम्ही चायनीजचा थोडासा येऊ शूट घेऊनशे आणि शूट घेऊनशे हा बघू जिम जवळ जाऊ काही असं काही वाटला हा तुम्हाला चला तुम्हाला एक काहीतरी दाखवते सार्वजनिक जिम आहे. अच्छा सार्वजनिक नाही ऐक नाही तर त्या काम चालू आहे ना पुलाचा ते काम चालू आहे तुम्हाला त्या दाखवते कारण का सांगू पहिले ना असा धारा बिरा होती नंतर सांगते तुम्हाला जंगल हे बघा आता समजेल तुम्हाला बघा नंतर दाखवते कारण स्कूटी चालवते ना नको आता तुम्हाला ना यो दाखवते पूल झालाय ना आमच्या इथं म्हणजे जंगल होता जंगल म्हणजे काय इथं पाणी बिनी होता खड्ड होतं पूर्ण नाही. पालीव खड्ड होतं ते पाणी आता ते जेलन सगळं आता लोक काही पैसा घेतलं म्हणून आता सगळा बदललाय ना विमानतळ आलाय तवशी हे बघ अजून या आपण बदलल नाही तर अजून तुम्हाला होड्या ताण का आमच्या ते अशी पूर्ण काय बोलतात ती बीच कसा असतो तसा होणार आहे हा झाला यू चालली आता काही बोलून नाही या म्हणजे पूर्ण वालू बिलू असल जसा गोव्याला कसा गोवा हा उरण वगैरे माहित असेल ना तुम्हाला पिरवाडी बीच तसा होणार आहे सगळं हा मनावर खरंच नाही होणार आई आहे. शपथ वाव गाईच मज्जा येईल मग या आपण मनात ते बदलल का नाही मग सर्व तुटून जाते बाबा टुटल आता काहीच कोणच नाही अशी आता तुम्हाला ना तिथं दाखवते कटलून आमचं मंदिर पण आहे. वैतागू नका नाही तर तुम्हाला वाटतं बरं की काय दाखवते ऑप्शन नाही ना काहीच दाखवायला आता तुम्ही बोर व्हान आम्ही बोर होतो गोल गोल इंटू ना निसते अरे म्हणजे होडीचा प्लॅन आमचा कॅन्सल नसा झाला पण जामवार आहे आपल्याला असं लागतंय ना तो होडी पुढंच नाही जाऊ शकत मग काय फायदा नाही जाऊन म्हणून कॅन्सल केला मी तो सही पकडे काही चला पुढे दाखवते तो यो आणि चालत जाऊ असं डगरी पार करून ना ते चिखलान बुराचा ना मराचा कारण जिंदगी खराब नाही एक सांगू पहिले आमची काय बोलतात बंदर आहे ना ते एकदम साफ असं जशी कॉलनीच्या लोकांनी ना म्हणजे देवाना सुद्धा अशी यासारखी टाकताना बघा किती घाण हा या बघू बा शकता किती वेळेला इथं काय बोलतात बोर्ड लावला परत काय काय सांगलेला पण तरी पण ते ऐकत नाही असं ते बोर्डांवर पण डगरा मारले होळी आमच्या होड्या सगळ्यात 2 त्या तो झेंडा लावलाय तो बघा ती पण ना बिलवाली. जाणार होतो आम्ही पण ते हवामान तापमान लई आहे. तुफानमान ते बघा- सगळा एकदा बघून जावं लागतं, नाही तर सगळं मग तू बसतस का भारी. गाई काय बसतो आम्ही जागा कंची माहितीये का जास्त बसतो आम्ही तर ओपन जिम माहितीये का माहितीच असेल तुम्हाला ओपन जिम ओपन गाईला जिम आमची लई इच्छा होती आमच्या पप्पांनी मोरली कौशी इच्छा आहे जाऊ दे ते का म्हणजे तिने पण व्हिडिओ दाखवली का मंदिर आहे आमच्या समुद्रात गणपतीचा हा अशी आम्हाला जावंच होतं म्हणजे एकदम फ्रीली राहावं आता हसतं आमच्या इथं तिकीट फ्री डिरेक्टली नेतात पण तो कसा जाऊन दर्शन घ्यायचं आणि रिटर्न यायचा आम्हाला जाऊन कसा थोडासा तुम्हाला सांगायचा आहे म्हणजे कसा काय तर मी सांगत होता म्हणून आम्हाला असं जावंच होतं समज रे हो ना असा तसा समजून घ्या नंतर जेव्हा सांगेन ना मी तेव्हा समजेल तुम्हाला गाईच चल जास्त नको गायच बसत Thanks for watching.